दुपारी ना अचानक फोटोशूटचा प्लॅन ठरला, कारण का आता चिमणीचा मामाच घरी होता. मग माझी झाशीची राणी कशी दिसायली कासोट्यामध्ये. आणि फायनली आम्ही चिमणीच्या फोटोशूट साठी गेलो. म्हटलं चिमणीचा फोटोशूट करतोय तर सोबत आपला पण करून घेऊ. पण ह्या चिमणीचे फोटो काढता काढता हवा टाईटच झाली बघा. कारण सगळ्यात मोठा टास्क आमच्यासाठी ना चिमणीला हसवणं असतो. कारण तिला मोबाईल दिसताच ना तिचे रिॲक्शनच सगळे चेंज होऊन जातात. आपल्या राजांची जयंती येत आहे, त्यानिमित्त म्हटलं तिचे फोटो वगैरे काढून घेऊ, एक आठवण म्हणून राहील. म्हणूनच अशा टाईपचा थोडासा फोटोशूट करून घेतला. इथे कुर्ता घातलाच होता तर चिमणीच्या पप्पांनी त्यांचे थोडेफार फोटो काढून घेतले. शंकर मामा कुठे मागे हटतोय त्याने पण फोटो काढून घेतले. इथे आम्ही दोघींनी सेम सेम साड्या घातल्या होत्या, पण आमच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. जाऊ दे म्हटलं, ह्यांच्या नादाला कुठं लागावं. सगळ्यांना आपापले फोटो काढायची घाई झाली होती. नंबर आम्ही फोटो काढून घेतले. आमच्याकडे फोटोग्राफर फक्त एकच होता, त्यामुळेच एवढा सगळा गोंधळ उडाला होता. फोटो काढायचे होते सगळ्यांना, पण फोटोग्राफर एकच. आमच्या मॅडमने फोटो कमी काढले, पण ही साडी जास्त खाली अशी अवस्था करून टाकली होती साडीची. आम्ही नवसा पुनवाचा कधी तर मेकअप करतो, मग असे व्हिडिओ वगैरे सुद्धा काढून घेतले. आणि कसा बसा आमचा फोटोशूट कंप्लीट झाला.